नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार इसम गंभीर जखमी झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरचा अपघात चाकण तळेगाव रस्त्यावर हॉटेल महाराजा जवळ खराबवाडी ते महाळुंगे दरम्यान घडला आहे. या घटनेत भरत नानासाहेब पोमण वय वर्ष 50 राहणार ज्ञानसागर हाऊसिंग सोसायटी मेदनकरवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेला 50 वर्षीय इसम पुन्हा घरी परतलाच नसल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे. या प्रकरणी छाया सुभाष हौसर वय वर्ष 43 राहणार भीमाशंकर कॉलनी आंबेठाण रोड चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष लक्ष्मण हौसर वय वर्ष 50 असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भीमाशंकर कॉलनी आंबेठाण रोड येथून राहत्या घरातून सुभाष हौसर हे मतदानाला जातो असे सांगून आपल्या घरातून निघून गेले. ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाहीत अशी तक्रार संबंधित इसमाच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या एका ज्येष्ठ पादचारी महिलेचा भरधाव दुचाकीच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 1 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा रामचंद्र भोसले वय वर्ष 63 राहणार हरेकृष्णा सोसायटी विश्रांतवाडी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. GMRTला म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण यास बाधा निर्माण होत असल्यानं रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे नाशिक हायस्पीडचा लोहमार्ग रद्द केला. GMRT पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरून आता नवीन लोहमार्ग होणार आहे. पुणे ते नाशिक लोहमार्ग हा 2 टप्प्यात होत आहे. यात पुणे ते अहिल्यानगर हा सुमारे 133 किलोमीटरच्या लांबीच्या मार्गाची सुमारे 8,970 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा मार्ग सध्याच्या रस्ते महामार्गाला समांतर असणार असून चाकण मार्गे नवीन दुहेरी मार्गिका असणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती संसदेत दिली. या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेकडून पुणे नाशिकसाठी दुसऱ्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यांपूर्वीच रेल्वे बोर्डाला सादर झाला. त्यानुसार हा मार्ग पुणे चाकण अहिल्यानगर निंबळक पुणतांबा शिर्डी नाशिक असा असेल. पुणे आणि नाशिक या 2 महत्त्वाच्या शहरांना जलदगती मार्गाने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण मंजुरीनंतर तब्बल 48 बोगदे आणि 24 स्थानके असलेले या भव्य प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प 16,039 कोटी रुपयांचा असून महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत तो साकारला जाणार आहे. हा रेल्वे मार्ग सुमारे 235 किलोमीटर लांबीचा असेल आणि तो पुणे अहिल्यानगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातून धावेल. या मार्गावर ताशी 200 किलोमीटर वेगाने गाड्या धावतील, ज्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनेक मोठे पूल आणि 48 बोगद्यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. 48 बोगद्यांचे बांधकाम हे या प्रकल्पाचे एक मोठे वैशिष्ट्य असेल, जे दर्शवते की हा मार्ग किती जटिल भूभागातून साकारला जात आहे. केंद्रीय मंजुरी मिळाल्याने आता या प्रचंड कामाला वेग येणार आहे. या प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि अर्थपूर्ण फायदा म्हणजे प्रवासाच्या वेळेत होणारी प्रचंड बचत. सध्या पुणे नाशिक हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात, मात्र सेमी हायस्पीड रेल्वे सुरू झाल्यानंतर हे अंतर केवळ 2 तासांत कापणे शक्य होईल. वेळेची ही बचत उद्योग, व्यवसाय आणि नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. नाशिक साईनगर शिर्डी पुणतांबा निंबळक अहिल्यानगर पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे असा हा नवीन मार्ग असणार आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या या प्रकल्पामुळे केवळ प्रवासी वाहतुकीलाच नव्हे तर माल वाहतुकीलाही गती मिळणार आहे. चाकण सिन्नर यांसारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यानं स्थानिक उद्योगधंद्यांना मोठा बूस्ट मिळणार आहे. तसेच शिर्डीसारख्या धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देणेही सुलभ होणार असल्यानं पर्यटन क्षेत्राचा विकास देखील साधला जाईल. या भव्य प्रकल्पाची लवकरच पायाभरणी होऊन काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे. या रेल्वेचा जुना GMRT मार्ग रद्द करण्यात आला असून आता ही रेल्वे नव्या पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर निंबळक पुणतांबा पिंपळगाव साईनगर शिर्डी नाशिक या मार्गाने धावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चांदूस येथे बिबट्याच्या हल्ल्यात 1 वर्षीय कालवट ठार झाल्याची घटना गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. कैलास कुंडलिक कारले यांच्या मालकीच्या कालवडीवर बिबट्याने झडप घालून ओढत नेऊन फस्त केले.
वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला. चांदूस परिसरात नागरिक सायंकाळी 6 नंतर लहान मुलांसह महिला घरातच राहणे पसंत करत आहेत. खेड तालुक्यात बिबट्याचा वाढत्या हल्ल्यामुळे बिबट मानव संघर्षाचा परिणाम शेती पिकासह दैनंदिन जीवनावर होऊ लागलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानानंतर खेड तालुक्यात आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर पालिकांची मतदान यंत्रे त्या पालिकांच्या हद्दीत स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. खेड तालुक्यात या तिन्ही पालिकांमध्ये कडेकोट बंदोबस्त स्ट्रॉंग रूम परिसरात ठेवण्यात आला आहे. अशातच सांगलीमधून आलेल्या बातमीनंतर अनेकांची झोप उडाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेत मोठा गोंधळ उभा राहिला आहे. मतदानाचा टक्का रातोरात वाढल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, प्रणित शहर विकास आघाडीने केलाय. या आरोपानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर तीव्र आंदोलन सुरू केले असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान अशा घटनांनंतर खेड तालुक्यातील तिन्ही पालिकांमधील उमेदवार आणि कार्यकर्ते अधिक सतर्क झाले आहेत. राजगुरुनगर पालिकेत नेमकं काय होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुळात राजगुरुनगर नगर परिषदेत कोणत्याही नेत्याला आणि पक्षाला असे कोणालाही संपूर्ण पॅनल करता आले नाही. खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ताकद दिली. नगराध्यक्षपद आणि 21 पैकी 13 जागांवर उमेदवार उभे केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी अध्यक्षपदाच्या 1 आणि 16 नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले अतुल देशमुख यांनी नगराध्यक्षपदाने सर्वात जास्त 16 ठिकाणी उमेदवार उभे केले. उद्धव सेनेचे तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार दिला. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदासाठी एकही उमेदवार देता आला नाही. मात्र अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबत राजगुरुनगर शहरात चर्चांना उधाण आले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा लागवडीला वेग आला असून मजूर टंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी मशीनद्वारे कांदा लागवड सुरू केली आहे. प्रतिदिवस सुमारे 3 ते 5 एकर ट्रॅक्टर मशीनद्वारे कांदा लागवड पूर्ण होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. खेड तालुक्यातील भीमा भामा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांची 100% गळती थांबणार आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून तालुक्यातील 15 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या सुधारणा व मजबूतीकरणासाठी 32 कोटींचा निधी मंजूर झालाय. तालुक्यातील भीमा भामा नदीवरील बंधाऱ्यांच्या लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरावस्था झाली असल्याने ती सुधारल्या जावी यासाठी आमदार बाबाजी काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्यातून खेड तालुक्यातील भीमा व भामा नदीवरील 15 बंधारे व मजबूतीकरणासाठी 32 कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाने मंजूर केलाय. ही कामे लवकरच सुरू होणार असल्यामुळे भीमा भामा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांची गळती 100% थांबणार असल्याचं दिसून येत आहे. खेड तालुक्यात भीमा आणि भामा या 2 प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने यासाठी आमदार श्री बाबाजी काळे यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मौसे, भोमाळे, दोंदे, राजगुरुनगर, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, तांबेवस्ती, भिवेगाव येथील बंधारा गळती प्रतिबंधक व मजबूतीकरणासाठी स्तंभ, उंबरठा, संरक्षण भिंत व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच मौजे, शेलू, बोरदरा, कोरेगाव, पिंपरी, वाकी, शेलगाव, कोयाळी, सिद्धेगव्हाण या बंधारा गळती प्रतिबंधक व मजबूतीकरणासाठी स्तंभ, उंबरठा, संरक्षण भिंत व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी 32 कोटी रुपयाचा निधी जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच खेड तालुक्यातील पश्चिम भागासह पूर्व भागातील 13 गावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाहणी करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याची मंजुरीही अंतिम टप्प्यात आहे. पुढील टप्प्यात चासकमान भामा आसखेड अंतर्गत बुडीत बंधारे, पुलकम बंधारे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकरण, उजव्या कालव्याची दुरुस्तीची कामे लवकरच हाती घेतली जातील अशी माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह हिंजवडी IT पार्क, चाकण औद्योगिक वसाहत आणि उपनगरांमधील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी MSIDC करार केलाय. NHAIने रावेत ते नरे NH48 या 25 किलोमीटर लांबीच्या उन्नत महामार्गाचा तांत्रिक अभ्यास सुरू केलाय. त्याबरोबर पुणे ते शिरूर NH 753F, तळेगाव चाकण शिक्रापूर NH 548D आणि हडपसर यवत NH 65 या
3 महत्त्वाच्या मार्गांची क्षमता वाढ आणि उन्नत मार्गाचे MSIDC मार्फत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी NHAIने एकत्रित विकास कामे करण्यासाठी हा करार केलाय असे NHAIकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या 10 वर्षात पुण्याची लोकसंख्या आणि वाहनसंख्या दुपटीने वाढली असली तरी रस्ते त्याच अवस्थेत आहेत. उलट रस्त्यांच्या कडेला अतिक्रमणे, विकास कामे होऊन रुंदी कमी झाली आहे. NHAIचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले की रावेत ते नरे हा 6 पदरी उन्नत मार्ग सुमारे 40 ते 45 किलोमीटर लांबीचा असेल. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर 3 मार्गांसाठी MSIDC बरोबर करार करण्यात आला आहे. पुणे शिरूर आणि चाकण शिक्रापूर हा औद्योगिक परिसर असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. हडपसर यवत मार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहने अधिक आहेत. त्यामुळे बारामती फलटण या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरही वाहतूक कोंडीचा ताण पडत आहे. त्यामुळे या 4ही प्रकल्पांचा एकत्रित विकास झाल्यास शहराच्या वाहतुकीत मूलभूत बदल होईल. प्रमुख 4 राष्ट्रीय महामार्ग हाती घेण्यात आले असून यामध्ये तळेगाव ते चाकण ते शिक्रापूर औद्योगिक मार्ग देखील असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खेड तालुक्यात सर्वत्र दत्त जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तन, प्रवचने, महाप्रसादाचं वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त मंदिरावर हार फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्वत्र दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. तालुकाभर विविध गावातील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. वेताळ येथे दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण आणि महाळुंगे येथे पोलीस स्टेशनच्या आवारातील मंदिरात दत्त जयंती निमित्तानं धार्मिक विधी, पूजा आणि महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं. राजगुरुनगर एसटी आगारातील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सोहळा एसटी कर्मचाऱ्यांनी साजरा करून अन्न महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. चांडोली येथे स्वामी समर्थ महाराज मठात दत्त जयंती निमित्तानं मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची, विशेषतः महिलांची गर्दी झाली होती. राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ परिसरातील दत्त मंदिरात 3 दिवसीय दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले. म्हाळुंगे येथे भक्तिमय वातावरणात दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. खेड तालुक्याच्या दक्षिण भागात कुरुळी, मोई, निघोसे भागात देखील विविध कार्यक्रम संपन्न झाले. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा 4 डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रदर्शनात आरोग्य, कृषी, दळणवळण, ऊर्जा, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञान, सुरक्षा, संसाधन व्यवस्थापन या विषयांवर विद्यार्थ्यांनी एकूण 182 नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप सोमवंशी व खेड बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांच्या माध्यमातून चाकण औद्योगिक भागातील म्हाळुंगे परिसरात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येनं महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत. तळेगाव उरुळी कांचन मार्गावरील मार्गिका विस्ताराच्या प्रस्तावाला खेड तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र विरोध होतोय. या प्रकल्पामुळे अनेक घरे आणि शेतीची जमीन नष्ट होण्याची शक्यता असल्यानं प्रस्तावित 12 गावातून अलाइनमेंटला विरोध आहे. या अलाइनमेंटचा पुनर्विचार होणार का असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी विचारला. त्यावर वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाची ताठर भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे या भागातील जनतेला आता काहीसा दिलासा मिळालाय. मात्र या भागातून जोपर्यंत तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग हद्दपार होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं या भागातील नागरिकांनी सांगितलं. दरम्यान पुणे नाशिक रेल्वेबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी परखड भूमिका घेतली आहे. GMRT म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा प्रकल्प जुन्नर आंबेगाव परिसरात कार्यरत आहे. मात्र या प्रकल्पामुळे तसंच या परिसरामध्ये MIDC स्थापन होऊ शकत नाहीये. तसंच पुणे नाशिक रेल्वे मार्गावर सुद्धा टांगती तलवार आहे. यामुळे परिसराच्या आर्थिक विकासात मोठी अडचण निर्माण झाली आहे. जर केंद्र सरकारला हा प्रकल्प महत्त्वाचा वाटत असेल तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकासातील वंचनेची नैतिक जबाबदारी देखील केंद्रानं घ्यायला हवी अशी भूमिका खासदार कोल्हे यांनी मांडली आहे. तळेगाव ते उरुळी कांचन या रेल्वे मार्गिकेला विरोध असताना शासन तिथे सकारात्मक असून पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गाने घेण्याची स्थानिक नागरिकांची भावना असताना शासन वेगळी भूमिका घेत असल्यानं स्थानिकात मोठा रोष आहे.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.